सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा, हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील, राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा आग्रह. सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती. लवकरच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा. अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. शरद पवारांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहीत नाही. अजितदादांनी केलं होतं विलिनीकरणावर भाष्य. जड अंतःकरणाने अजित पवार यांना अखेरचा निरोप. अजितदादांवर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार. महाराष्ट्राने उमदा नेता गमावला. अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी पवार कुटुंबीय भाऊक. सुनेत्रा पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुलगा पार्थ पवार आणि जय पवारांना अश्रू अनावर. बारामतीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. आमचा बाप गेला, नेता म्हणून आम्ही कुणाकडे पाहायचं. अजित पवारांच्या आठवणी सांगताना बारामतीकर आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. दादांची वेळ चुकली म्हणत लाडक्या नेत्याला निरोप देताना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी लोटला जनसागर. अजितदादा परत या, लव्ह यू अजितदादा, कार्यकर्त्यांच्या घोषणा. अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची हजेरी. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनीही वाहिली आदरांजली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजित पवारांना श्रद्धांजली. साथीदाराला निरोप देताना फडणवीस आणि शिंदे भाऊक. अजित पवारांच्या अंत्यविधीला पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांची उपस्थिती. अपघाताच्या आदल्या दिवशी झालेली भेट ठरली अखेरची. पवार कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन.